आरामदायक, स्टाइलिश और प्रीमियम लेंस, किफायती रेट्स और भरोसेमंद सर्विस। अपनी आँखों की देखभाल उन हाथों में दीजिए जो देते हैं ट्रस्ट, क्वालिटी और सर्विस। साहिल ऑप्टिकल, ड्रीम्स लैंडमार्क मॉल, राजापेट से राजकमल रोड, अमरावती। 9325717817। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळची 11:16 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे, आनंदी आनंद गडे. श्रोते हो, या ओळीवरून आपल्या लक्षात आलंच असेल की तुम्हाला आम्हाला खूप काही आनंद झालाय, हो ना? कारण फोनींचा स्वरसंवाद हा कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरू झालाय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले विचार, आपली आवडती गाणी, आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत ऐकता येणार आहेत. आणि हो, आमच्याशी मनसोक्त गप्पाही, हो ना? श्रोते हो, आज आहे 28 नोव्हेंबर 2025. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक, समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. त्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात कोणाचा पहिला कॉल सहभागी होतोय ते ऐकूयात. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार सर, कुठून बोलता आहात आपण? मी मुक्काम पसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर, उस्मान शेख फौजी बोलतो ताई. कसे आहात आपण? मी एकदम छान आहे सर, आपण कसे आहात? एकदम बढिया ताई. उस्मान भाई, आपण सध्या काय करता आहात? मी एक माजी सैनिक आहे ताई. 17 वर्ष देश सेवा केलेली आहे आणि आपल्या आकाशवाणी अमरावतीला जोडलं गेलेलं आहे ताई. नक्कीच सर, खूप छान वाटलं की एक सैनिक आपल्या आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकतात आणि आमच्याशी स्वरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुळले आहात. सर, तुम्ही आकाशवाणी अमरावतीचे कुठले कार्यक्रम ऐकता? आपले गीत गुंजन हे कार्यक्रम मला खूप आवडतात ताई आणि खास करून या कार्यक्रमामध्ये माझे पत्र सामील होतात. त्याबद्दल मी आकाशवाणी अमरावतीचा खूप खूप आभार मानतो ताई. सर, तुम्ही एक सैनिक म्हणून कार्य केलं आहात, तर हे सैनिक कार्य करत असताना तुम्ही तुमच्या परिवाराकडे कसं लक्ष दिलं? कारण वर्षानुवर्ष आपल्याला आपल्या फॅमिली पासून दूर राहावं लागतं आणि तो जो काळ असतो आई वडिलांसोबतचा, बायको सोबतचा, मुलांसोबतचा, तो वेळ आपल्याला त्यांच्यासोबत घालवता येत नाही. तर अशा वेळेस आपण काय करत होते? ताई, मी 1982 ला भरती झालेलो आहे. अच्छा. 6 महिने मी ट्रेनिंग अहमदनगरला केलेली आहे. माझी पहिली पोस्टिंग हरियाणा हिसार, दुसरी पोस्टिंग पटियाला पंजाब आणि माझी तिसरी पोस्टिंग 15,663 किलो हायल्टीवर झालेली आहे ताई. जसं आपल्या इकडे पहाड म्हणतात, पर्वत म्हणतात, डोंगर म्हणतात, तसं तिकडे सिक्कीम मध्ये फक्त बर्फाचा इलाका आहे ताई. बरोबर. आणि सर, एवढ्या बर्फाच्या याच्यामध्ये आपल्याला काम करत असताना तिथली आपली मानसिकता आणि आपल्या परिवारासोबतचा दुरावा हे सगळं सहन करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट असते आणि त्या सगळ्या कठीण याच्यातून तुम्ही देशासाठी लढलात. देशसेवा तुम्ही खूप मोठ्या मनाने केली, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुकच करावं असं वाटेल. आणि ताई, जसे 6 महिने आपण ट्रेनिंग करून कसम खाल्ली, फॅमिली नंतर ताई फक्त आपला देश बचाव ध्येय असते. जसे एक हिंदी मध्ये म्हण आहे, एक गोली एक दुश्मन, हे मिलिटरीचे एक वाक्य आहे ताई. आमच्या सांगण्यात येते की पीछे मुडके देखना नाही, आगे बढ़ते रहो बढ़ते रहो. माघारी तर आम्ही परत येणारही नाही ताई. खरंच आहे. आणि समोर चढत चढत राहिलं ना तर आपल्या देशाचं प्रेम आपल्या इतकं आत्मसात होऊन जातं की त्या देशप्रेमाशिवाय आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही.
खरंच सर, आपल्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? आता या कार्यक्रमात ताई 17 वर्षे देशसेवा केलेली आहे. हिंदुस्तान की कसम मधील एक गीत आहे ताई, जलवा तेरा जलवा जलवा. हे गीत ऐकायचं आहे ताई मला आजच्या कार्यक्रमामध्ये. नक्की सर. हे गीत ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? जसे अमरावती रेडिओ स्टेशन खूप काही मित्र जोडलेले आहेत ताई. त्यापैकी आमचे एकता ग्रुपचे जिल्हा अमरावतीचे गौतम रायगुले जे आहेत, गुणवंतजी कडू आहेत, रथ जिल्हा सांगलीचे अल्ताफ हुदरे जे आहेत, सोलापूर इथून मारुती शंकर भोसले आहेत आणि आमच्या बुलढाणाच्या अनिताताई गाठोडे जे आहेत, माझा पूर्ण फौजी परिवार आणि आपण पण या गीताचा आनंद घ्या ताई. नक्की सर, आम्ही देखील या गीताचा आनंद घेणार आहोत आपल्या या सगळ्या श्रोत्यांसह. जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा. ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा. जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा. मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा. जलवा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा जलवा. जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा. ਕੱਚਾ ਨਹੀਂ ਤੈਨੂੰ ਪੱਕਾ ਦੇਾਂਗੇ, ਰਿਚ ਦੀ ਦਾਲ ਵਿੱਚ ਪੱਕਾ ਦੇਾਂਗੇ. ਦੁੱਧ ਦੀ ਖੀਰ ਨਾਲ ਲਿਪਾ ਦੇਾਂਗੇ, ਰੋਟੀ ਪੂਰੀ ਨਹੀਂ ਚੱਪਾ ਦੇਾਂਗੇ, ਗੋਲ 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 ਕੱਪਾ ਦੇਾਂਗੇ. जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं. हर जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं. तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं. हम हैं तो क्या हम हैं प्यारे, हम हैं तो क्या हम हैं प्यारे. काहे का है खतरा. जलवा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा जलवा. ਪੈਰ ਧੁੱਕੇ ਝਾਂਜਰਾ ਪਾਉਂਦੇ ਮਿਲਦੀ ਆਉਂਦੀ ਕਿਸ਼ਾਕਣ ਮੇਲੇ ਦੀ. ਅੜੀਏ ਕਿ ਨੱਕ ਤੇਰੀ ਸੋਨੇ ਦੀ, ਫੁੱਲੀਆਂ ਤੇ ਮਲਾਈਆਂ ਲਾਉਂਦੇ, ਜੂੜਾ ਛੜਕਾਉਂਦੇ, ਮਿਲਦੀ ਆਉਂਦੀ ਕਿਸ਼ਾਕਣ ਮੇਲੇ ਦੀ. मैं हूँ फौजी तू मनमौजी. मैं हूँ फौजी अरे तू मनमौजी. खूब मिले दीवाने दो जी, खूब मिले दीवाने. इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी. फर्ज मोहब्बत रोटी रोजी. दिल के अंदर इश्क का जज्बा, दिल के अंदर इश्क का जज्बा. क्या जलवा क्या पर्दा. जलवा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा जलवा. आकाशवाणी अमरावती स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार ताई, नमस्कार. मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो, राहुल नगर अमरावती येथून. बोला सिद्धार्थ भाऊ. या कार्यक्रमामध्ये फोन लागल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नक्कीच सर, आम्हालाही आपल्याशी स्वरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता बोलता येणार आहेत.
हा आनंद एकदमच छान असणार आहे. मी जवळपास गेल्या 25 वर्षापासून रेडिओशी जोडून आहो. देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रावर माझे फोन कॉल असतात, अच्छा. पत्रांद्वारे माझी फरमाईश असते, ईमेलच्या माध्यमातून माझी फरमाईश असते आणि आतापर्यंत जितके काही राष्ट्रीय स्तरावरचे अखिल भारतीय स्तरावरचे संमेलन झालेले आहे त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. विविध आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी मला सन्मानित सुद्धा केलेलं आहे. रेडिओशी माझं खूप जवळचं नातं आहे आणि रेडिओमुळे संपूर्ण देशभरामध्ये माझं एक नाव या आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. सर, तुम्ही खूप छान सांगितलं की आकाशवाणी सोबत एक आपलं नातं जुळलेलं आहे. तर मला तुम्हाला हेच विचारायचं वाटेल की नातं म्हणजे नेमकं काय आहे? काय वाटतं तुम्हाला नात्याविषयी? नात्याविषयी असं आहे की आपला नातं जे ऋणानुबंध जे स्नेहबंध जे जोपासले जातात, आपला रेडिओ म्हणजे हा आपला खरा मित्र असतो. बरोबर. त्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली नवीन नवीन माहिती मिळते. ज्ञान, मनोरंजन, संगीत, कला, साहित्य, आरोग्य विषय आणि चालू घडामोडी विषय, देश विदेश, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी यासारख्या अनेक विषयावर ते आपल्याला सातत्यानं माहिती देत असते. आपल्या बुद्धिमत्ता, कौशल्य वाढते, व्यक्तिमत्व विकास सुधारते. त्यामुळे आपलं कौशल्य वृद्धिंगत होऊन त्यामुळे आपल्याला ते सतत मार्गदर्शन करणारी आपली आवडती आकाशवाणी असते. ते सतत आपल्यासोबत हितगुज चर्चा, संवाद. खरंच सर, तुम्ही खूप छान सांगितलं. रक्ताचं एक नातं वेगळं असतं, पण प्रेमाचं नातं देखील एक वेगळं निर्माण झालं आहे आपल्या या स्वरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि रेडिओ संबंधितलं जे नातं आहे ते एकदम वेगळ्याच प्रतीचं असतं, कारण एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवता येतात, एकमेकांना एकमेकांच्या आवडीची गाणी ऐकवता येतात आणि रेडिओमुळे विविध गोष्टींचा आभास आपल्याला प्रत्यक्षात त्या नवीन स्वप्नांमध्ये गेल्यासारखं भास आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून करून दिला जातो. एकंदरीत बरोबर ताई, तुम्ही खरी गोष्ट सांगितल्या की या रेडिओच्या माध्यमातून जे आपले भावबंध जे जोपासले जातात, आज देशभरातील विविध कानाकोपऱ्यातून आपल्या आकाशवाणीमध्ये फरमाईशचे पोस्टकार्ड येतात. बरोबर. त्या माध्यमातून त्यांची ओळख होते, आपलं नाव त्या भागात ऐकतात आणि तिथले लोक आपलं नाव ऐकतात. बरोबर. दूरच्या डिस्टन्सवर सुद्धा श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्या आकाशवाणीनं साधलेलं आहे. नक्कीच सर. सर, आता आपल्या या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे आणि हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? आज मला साजन या चित्रपटातील मेरा दिल भी कितना पागल है हे गीत मला ऐकावं. हे गीत ऐकण्याची माझ्या परिवारातील आहे. ती पत्नी अर्चना, मुलगी प्रसिद्धी, मुलगा प्रणय आणि माझे खास श्रोता मित्र आहेत, जुने वरिष्ठ श्रोते आहेत जे सातत्याने रेडिओ ऐकत असतात. शेंड्या, हिमतराव शृंगारे आहे, कांबळे, हिरामन शिराडे, संजय कुमार गेडाम आणि यासोबतच असंख्य देशभरातील सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व श्रोत्यांना हे गीत आपण ऐकावं अशी आपणास माझी मनापासून विनंती आहे. धन्यवाद सर, आपण आकाशवाणी अमरावतीला कॉल केला त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. पर सामने जब तुम आते हो, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है. ओ मेरे साजन, ओ मेरे साजन, साजन साजन मेरे साजन. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है.
आकाशवाणी अमरावती स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार ताई, मी बडनेरा जिल्हा अमरावती येथून हिम्मतराव शृंगारे बोलतो ताई तुमच्याशी. आपली खूप खूप स्वागत आहे स्वरसंवाद या कार्यक्रमात. सर, आज महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुण्यतिथी आहे, या संदर्भात आपण काय सांगाल? महात्मा ज्योतिबा फुले यांनी फार समाजकार्य केलेलं आहे ताई. त्याबरोबर सावित्रीबाई फुले या शाळा सोडून शिक्षणाचा प्रलाप केला ताई. पूर्ण जनजागृती केली सावित्रीबाई फुले यांनी. खरंच आहे, कारण स्त्री शिक्षणाचा सर्वात पहिला पाया जो आहे हा महात्मा ज्योतिबा फुले यांनीच सुरू केलेला आहे. आणि त्यामुळेच आज प्रत्येक महिला जी पुढे आलेली आपल्याला दिसून येते आहे, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, ते फक्त या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच म्हणता येईल. बरोबर ताई, अगदी बरोबर. कारण त्यांनी प्रत्येकाला नवीन नवीन विचार दिलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं पण आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका महाविद्येने केले. आणि खरंच आहे, आपण जर शिकलो नसतो तर आपल्या जीवनामध्ये आपण समोर गेलो नसतो. बरोबर ताई, सावित्रीबाईंनी खूप मोठा वाटा उचललेला आहे ताई आणि स्त्रिया सगळे पुढे गेलेले आहेत ताई. सर, या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे? आमचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ताई. हो, त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि आमचे जे श्रोते होते बळवंत भाऊ दामोदर त्यांचं पण दुःख निधन झालेलं आहे ताई. एक छानसं बुद्ध गीत ऐकायचं होतं ताई मला. हे गीत ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझ्या परिवारामध्ये आहे माझी पत्नी पद्माताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार आणि आमच्या अमरावती श्रोता संघाचे सर्व मित्रमंडळी ताई. नक्कीच. चला तर मग आपल्याला आम्ही ऐकवीत आहोत हे छानसं गीत. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती. हरा दुःख भ्रांती तुम्ही दिव्य शांती. दिलाया जगा मंत्र कारुण्य सेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. नसे भेद काही आता खेद नाही. नसे भेद काही आता खेद नाही. असाला भला थोर आनंद ठेवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. आकाशवाणी अमरावती स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मुक्काम पोस्ट कुष्टा बुजुर्ग तालुका काचेपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागुने बोलतो मॅडम. खूप प्रयत्न करतो, मागच्या आठवड्यात पण प्रयत्न केला आम्ही. अच्छा आता लागला आमचा कॉल. सर, तुमचा कॉल स्वरसंवाद या कार्यक्रमात लागलात त्याबद्दल तुमचं कौतुकच म्हणावंसं वाटेल. कारण स्वरसंवाद कार्यक्रमासाठी भरपूर फोन कॉल्स येतात आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागेल हे आम्हालाही सांगता येत नाही. हा मॅडम. सर, आपल्या या कार्यक्रमात आता आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे? आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांचं निधन झालं, त्या अनुषंगाने मला एक गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे शोले आणि गीताचे बोल आहे ए दोस्ती आमदार सोडंगे. खूप छान गाणं सर आपण निवडलं. सर, दोस्ती विषयी मग तुम्ही काय सांगाल? काय वाटते तुम्हाला? मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे मॅडम जे रक्ताचं नातं आहे त्याला तरी वेळ लागेल धावून यायला, आणि जे मित्रत्वाचं नातं आहे जसं कृष्णा सुदामासारखं,
आणखी आपला महाभारतातलं उदाहरण दिलं आणि कर्ण पण दोस्त होता दुर्योधनाचा. एक मित्र एका मित्रासाठी काय करू शकतो हे खूप मोठं उदाहरण आहे. खरंच आहे सर. कारण मैत्री ही जी असते त्या मैत्रीमध्ये न जात न पात न कोणता धर्म काहीही न पाहता फक्त मैत्रीच महत्वाची असते. फक्त मैत्री म्हणजे मैत्री. मैत्रीसारखं नातं कोणत्या जगात श्रेष्ठ नाही. आणि एक मैत्री आणि दुसरा मृत्यू. मृत्यू 100% खरा आहे मॅडम. बाकी गोष्टी खोट्या होतील, मृत्यू खोटा होत नाही. पण सर मला असं वाटतं की मैत्री हे जे नातं आहे हे मैत्री आपल्याला नक्कीच जीवनात पुढे नेण्याचं काम करते. आणि आपलं जो संघर्ष असो किंवा मग आपला आनंद असो दुःख असो या दुःखात आनंदात आपल्याला सावरणारं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे ती आपली मैत्री असते. मैत्री बरोबर आहे. एका कवीनं म्हटलं आहे मैत्रीविषयी, दुःख अडवायला उंबरा सारखा. चला तर मग आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. हे गाणं ऐकण्याकरता आपण कोण कोण आहात? माझी पत्नी आहे योगिता हागुने, मुलगी प्रिया आणि मुलगा पार्थ हागुने, आमचे वागुळे भाऊ आणि आमचे असंख्य मित्र आणि आपले आकाशवाणीचे मित्र उद्घोषक उत्कृषिका आणि सर वगैरे सर्व. नक्कीच आम्हाला खूप छान वाटलं सर. आपण ऐकूया छानसं हे गीत. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे. सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. लोगों को आते हैं तो नजर हम अगर देखो तो नहीं. अरे हो जुदा या खफा ए खुदा है दुआ ऐसा हो नहीं. खाना पीना साथ है मरना जीना साथ है. खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार ताई. कुठून बोलताय सर आपण? मी तांदूळ बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय. तांदूर बाजारला विशेष असं काय आहे, काय सांगाल तुम्ही? तांदूळ बाजारला जवळच सालबर्डी आहे, तिथं संरक्षण चक्रधर स्वामीचं आहे. त्यानंतर एक सम्राट अशोकाच्या काळातलं बुद्ध विहार सुद्धा त्या ठिकाणी आहे. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये एक शिवरात्रीची पूजा सुद्धा होते तिथं. तांदूळ बाजारला हे गुलाबराव महाराजचं जन्मस्थान आहे. लहान मोठं संस्थान आहे या ठिकाणी. तसंच
मारुती बाबा यांचं सुद्धा स्वस्थान आहे. बेलोराला जवळच 5-6 किलोमीटर अंतरावर आहे आपलं रिद्धपूर गाव आहे, जे गोविंद प्रभू आहेत तिथं चक्रधर स्वामीचे गुरु होते. आणि अमरावतीचं तर आपल्याला माहितच आहे, अंबादेवी जुनं स्थान आहे. बरोबर आहे सर. आणि सर असं म्हणतात की चांदूर बाजारचा बाजार हा खूप महत्वाचा मानला जातो, याविषयी तुम्ही काय सांगाल? काय असतं नेमकं त्या चांदूर बाजारच्या बाजारामध्ये विशेष असं? विशेष असं म्हणजे काय, आता तो पहिल्यासारखा बाजार तर आता तो नाही राहिला, पण मी एवढं जरूर सांगू शकतो की चांदूरला जे नाव पडलेलं आहे ते बाजार नाव अशावरून पडलं की या ठिकाणी सारं मराठवाडा झालं, पश्चिम महाराष्ट्र झालं, विदर्भ झालं, इथला जो गुळ जमा व्हायचा तो सारा गुळ चांदूर बाजारला यायचा ना. आता ज्या ठिकाणी जो चांदूर बाजारचा गुळ बसतो, जे व्यापारी आहेत मोठे मोठे ते विकत घेऊन जायचा. मला तर असं वाटतं की मी चांदूर बाजारला राहतो आणि अमरावती जिल्ह्याला राहतो, तर अमरावती जिल्ह्याविषयी एक महत्वाची गोष्ट सांगतो. हा सांगा सर. अमरावती जिल्हा खूप पावन जिल्हा आहे. कसं म्हणजे या ठिकाणी आपले संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज हो आणि पंजाबराव देशमुख शिक्षण महर्षी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. हो संत गाडगे बाबांचा खराटा, तुकडोजी महाराजची खंजिरी, पंजाबराव देशमुखची लेखणी, या विद्येतच आम्ही वाढलेले आहोत ताई. हो खरंच आहे. आणि यामध्ये आम्ही देखील समाविष्ट आहोत, कारण आम्ही पण अमरावती जिल्ह्यातच शिक्षण पूर्ण केलेलं आहे. जे पत्रव्यवहार जुने बंद झाले, अचानक जुने जे व्यवहार आहेत, लिहिण्याचा जो सराव आहे तो बंद पडलेला आहे, मुलांमध्ये वाचनाचा सराव बंद पडलेला आहे. बरोबर. पत्रव्यवहाराचा कार्यक्रम चालू करावा असं माझी इच्छा आहे. नक्की सर. म्हणूनच तर आपण पत्रांचा जो कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे आणि तो खूप दिवसापासून आपल्याला सुरूच आहे. गीतगुंजन अंतर्गत पत्रांचा फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपण घेत असतो. त्याच्यामध्ये श्रोत्यांनी पाठवलेल्या त्यांच्या आवडीची गाणी त्यांच्या आवडत्या व्यक्तींसोबत ऐकवीत असतो आणि सोबतच त्यांनी दिलेले संदेशही आम्ही कधी कधी त्या पत्रांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमात वाचण्याचा प्रयत्न करत असतो. पण सगळ्यांचीच पत्र आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी करू इच्छित नाही, त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो, कारण सगळ्यांना कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचा समावेश असला पाहिजे या हेतूने आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन श्रोत्यांना संधी देण्यासाठी आम्हाला त्यांचेही पत्र वाचावे लागतात. आणि गीत ऐकायचं आहे मला, जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं गीत अवश्य ऐकावं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? सिद्धार्थ गुंडा अमरावतीचे, गुणवंत कडू आहेत, गौतम रायबोले आहेत, मूल कांबळे आहेत आणि दिनकर शिंदे आहेत. माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे, माझे बाबा आहे साहेबरावजी गेडाम, आई आहे मथुराबाई गेडाम, माझा भाचा आहे संगरक्षित घरडे. सोबत मी हे गीत ऐकू इच्छितो. नक्की सर. आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. आपण ऐकूयात आपल्या श्रोत्यांसह हे छानसं गीत. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं, जिजून जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. साऱ्या समाजामध्ये मॅट्रिक नव्हता कुणी, यश घेऊन आली
साहिल ऑप्टिकल लेकर आया है फ्री आई चेकअप, प्रोग्रेसिव डिजिटल ग्लासेस, बाय वन गेट वन फ्री, आरामदायक, स्टाइलिश और प्रीमियम लेंस, किफायती रेट्स और भरोसेमंद सर्विस। अपनी आँखों की देखभाल उन हाथों में दीजिए जो देते हैं ट्रस्ट, क्वालिटी और सर्विस। साहिल ऑप्टिकल, ड्रीम्स लैंडमार्क मॉल, राजापेठ से राजकमल रोड, अमरावती। 9325717817। स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत। आकाशवाणी अमरावती। नमस्कार ताई. नमस्कार. मी कुंडलवाडी, जिल्हा नांदेडतून बोलतो. माझं नाव आहे गंगाधर सावंतकर. बोला गंगाधर भाऊ, काय सुरू आहे सध्या तुमचं? काय नाही, आता ट्राय करत होतो तुमच्या अमरावतीला. अच्छा. तुम्ही मला टेस्टिंग चालू आहे म्हणजे तेव्हापासून प्रयत्न चालू आहे माझं. हो सर, कारण भरपूरसे फोन सुरू आहेत आणि 3:30 वाजल्याशिवाय आम्ही फोन कॉल्स रिसीव्ह करू शकत नाही. कारण कधी कधी कसं होतं, कोणाचा फोन रिसीव्ह केला आणि त्याच्यामध्ये जर आम्ही त्यांचा फोन कार्यक्रमात सहभागी करू शकलो नाही तर मग त्यांचं मन नाराज होतं आणि प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी संधी मिळायला हवी. त्यामुळे जो टाइम ठरवून दिलेला आहे त्या टाइम वरच आम्ही सगळ्यांचे फोन कॉल्स रिसीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल करायचं. सर, आपलं काय सुरू आहे सध्या? मी रिटायरमेंट आहे. चिटफंड बाजार समितीमध्ये काम करत होतो. 2024 मध्ये रिटायर झालोय आणि मी 3 भाषामध्ये फोन करतो. अच्छा. आंध्र प्रदेश, तेलंगणा तेलुगू बोलतो आणि राजस्थान, आपले मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशला हिंदीमध्ये बोलतो, महाराष्ट्रात मराठीत बोलतो आणि मी फोन फरमाईश मध्ये सहभाग होतो. खूप छान वाटलं सर की तुम्हाला 3 भाषांसोबत संवाद साधता येतो. आणि नांदेडमध्ये आपण आहात तर तिथलं नेमकं हवामान कसं आहे? थंडी चालू होती, आता 2 दिवसापासून थंडी थोडं गायब झाली. अच्छा. आणि तसंही पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे हिवाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा, कोणते ऋतू कधी येतात हे आपल्याला कळतच नाही. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बिलकुल. आता 3 ऋतूमध्ये बदललेला आहे. हवामानामुळे माणसावर परिणाम होत आहे. काय कारण असेल याचं, काय वाटतं आपल्याला? मला काय वाटतं ताई, प्रदूषण याच्यामुळे असं होत आहे असं वाटतं. झाडं लावा, झाडं जगवा, झाडे कमी झालेले आहे. बरोबर आहे. झाडं कमी झाल्यामुळेच आणि प्रदूषण आपण माणसांच्या मुळे वाढतं आहे. ते प्रदूषण कुठेतरी आपण कमी करायला हवं आणि वृक्षांचं संगोपन आपण चांगल्या मोठ्या पद्धतीने करायला हवं. त्याच्यामुळे आपलं पर्यावरणाचं संतुलन सुरक्षित राहील आणि आपणही सुरक्षित राहू असं मला वाटतं. बिलकुल ताई, तुम्ही एकदम करेक्ट बोलले आहे. गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत सर? बालाजी जोनकले, गौतम रायबोले, सुरेश जाधव, बाहुबली फुलसुले, रामजी जाधव, संजय मुरंबेकर, भगवान खोतकर ताई. तर सर, आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे? ही मॅन धर्मेंद्र, काल त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे चित्रपट खूप बघितलेले आहे मी. अच्छा. तुम्हाला आवडायचे म्हणजे ते हिरो? हो. आणि धर्मेंद्रचा शोले हिट झालेला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना. आणि त्यांचा एक चित्रपट आहे, चरस मधलं गाणं ऐकायचं आहे, ये आजा तेरी याद आई. दिल इंसान का एक तराजू जो इंसाफ को तोले, अपनी जगह पर प्यार है कायम, धरती अंबर डोले, सबसे बड़ा सच एक जगत में, भेद अनेक जो खोले, प्रेम बिना जीवन सूना, ये पागल प्रेमी बोले. आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई, आजा तेरी याद आई, ओ बालम हर जाई, के आजा तेरी याद आई, के आजा तेरी याद आई, के आजा तेरी याद आई, ओ बालम हर जाई, के आजा तेरी याद आई. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? मी गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो ताई. हा कार्यक्रम तुम्ही सुरू केल्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो मी. धन्यवाद सर. तर ताई, आज दैवत या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे. आपण काय काम करता? ताई, माझं गावामध्ये सलूनचं दुकान आहे आणि त्या दुकानात आपलं अमरावती FM मी नियमितपणे ऐकतो. एखाद्या वेळेस जर समजा FM बंद असला तर आमचे गिरायक म्हणतात की बाबा आज तुमचा FM काऊन बंद आहे. म्हणजे तुम्ही स्वतः तर आकाशवाणी अमरावती
अमरावतीचे कार्यक्रम ऐकता, पण सोबतच तुम्ही तुमच्या गिराईक जे आहेत त्यांना देखील तुम्ही हे कार्यक्रम ऐकवता. हो ताई, आणि ते बी चांगल्या पद्धतीने आले की ते बी कार्यक्रम ऐकतात ताई. म्हणजे आपला मूड पण फ्रेश आकाशवाणीच्या कार्यक्रमांमधून नक्कीच होत असेल. दिसायला तर सुंदर दिसतोच, कारण फेशियल मेकअप केल्यानंतर, पण मानसिकरित्या देखील जे आनंद आहे तो आनंद आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून मिळतो. आणि आकाशवाणी असं माध्यम आहे, पहिल्यापासून आकाशवाणी ऐकत आलो, उद्या ऐकतो आणि पुढे सुद्धा ऐकणार आहे. सर, आता सध्याचं जे मेकअप आहे किंवा एक सलूनचं जे काही आता फॅड आलेलं आहे, कारण प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं कितपत हे योग्य आहे कितपत नाही? कसं ताई, काही जणाला म्हणजे योग्य वाटते, काही जणांना वाटत नाही. कारण कसं ताई, आता चेहरा जर नेहमी जर आपण समजा फेशियल करत आलो, थोडीफार इजा होऊ शकते ताई. त्याला 6 महिन्या मिळून किंवा 4 महिन्या मिळून एखाद्या वेळेस फेशियल केला ठीक आहे, पण नेहमी असं करणं योग्य नाही. याच्यात मला तुम्हाला हे सांगावं असं वाटेल की आपण जेव्हा सलून मध्ये ब्लीच करत असो, तर ब्लीच केल्यामुळे आपला चेहरा हा नेहमी खराब होऊ शकतो, पण फेशियल जर महिन्यातून एकदा केलं तर त्याच्यातून साईड इफेक्ट न होता स्किन टाइटनिंग करण्याचा प्रयत्न या फेशियलच्या माध्यमातून होत असतो. हो, बरोबर. आणि आपल्याला हे नक्कीच सांगता येईल की आपल्या स्वतःच्या त्वचेची काळजी जर घ्यायची असेल तर ती नक्कीच आपल्याला सगळ्यांना घेणं खूप गरजेची असते, कारण वयानुसार आपल्या शरीरामध्ये काही पोषक आहार आहेत किंवा विटामिन्स आहेत, हे आपल्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला नाही घेता येत, तर ते किमान फेशियलच्या माध्यमातून विटामिन्स आपल्या स्किन मध्ये मुरवण्याचं काम या फेशियलच्या माध्यमातून केलं जातं. बरोबर. सर, आपल्याशी बातचीत करून खूप छान वाटलं. या गाण्यासाठी आमचे काही मित्र आहेत. हा, बोला सर. आमचा एकता ग्रुप आहे आणि एकता ग्रुपचे आमचे गुणवंत कडू जवळीचे आणि गौतम रायबोले, तर संपूर्ण एकता ग्रुप परिवार आणि वसारीचे एकनाथ काळे, आमचा संपूर्ण पवार परिवार आहे. नक्की सर, आपण ऐकूया छानसे हे गीत आपल्या सर्व श्रोत्यांसह. धन्यवाद सर. गारठा पडला या तुम्ही घरला, गारठा पडला या तुम्ही घरला, हुड हुड भरली करू मी काय, थंडीच परगावी जायाच नाही राय, थंडीच परगावी जायाच नाही, थंडीच परगावी जायाच नाही राय, थंडीच परगावी जायाच नाही. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्ते. कुठून बोलताय सर आपण? उदयपुर राजस्थान से. नाम मेरा उदयलाल टेलर है. सर, आप आकाशवाणी अमरावती के प्रोग्राम सुनते हैं? जी, सुनता हूँ. तो आपने कौन से प्रोग्राम हमारे सुने हैं? मराठी लोकगीत आते हैं ना, वो मुझे बहुत पसंद है. हालांकि मुझे मराठी आती नहीं है. हाँ, पर सुनने के लिए अच्छा लगता है. सुनने के लिए अच्छा लगता है. हमारा ट्रांसमिशन आपके वहाँ राजस्थान में सुनाई देता है? जी, मोबाइल ऐप से सुनते हैं ना.
अच्छा, कौन सा मोबाइल ऐप है? न्यूज ऑन एयर। आप राजस्थान में रहते हैं तो राजस्थान का कुछ इतिहास बताएंगे? वहाँ पे क्या क्या है देखने के लिए? हमारे उदयपुर में तो बहुत कुछ है। वहाँ का विशेष ऐसे क्या है? खान पान में क्या रहता है? खान पान में तो अभी तो मक्की की रोटी, सरसों का साग, काली दाल जिसे हम उड़द की दाल बोलते हैं, हाँ। और गवारफली की सब्जी, गुड़ के साथ में बाजरे की रोटी भी खाते हैं कभी कभी, और गर्मी के दिनों में तो गेहूं की चपाती दाल चावल खाते हैं। अभी ठंडी शुरू है तो वहाँ ठंडी में क्या विशेष खाते हैं? ठंडी में तो मक्की की रोटी खाते हैं और मक्की के आटे के ढोकले बनते हैं, और गरम गरम छाछ में राब बनाते हैं। अच्छा, वो भी गरम गरम पीते हैं। हमारे राजस्थान का दाल बाटी चूरमा बहुत ही फेमस है। हाँ। हर शादी में एक बार तो दाल बाटी चूरमा ये बनता ही है। अच्छा, तो हमें भी दाल बाटी खाने के लिए वहाँ पे आना पड़ेगा। आप जरूर आइए, हम आपको बहुत प्रेम से खिलाएंगे। धन्यवाद सर, आपने हमको बुलाया, यही हमारे लिए बहुत अच्छा हुआ। आप फोन के द्वारा हमारे साथ में बातचीत करें, यही हमारे लिए बहुत कुछ है। मेरा भी सौभाग्य है कि आज पहली बार आपसे बात हो रही है, कॉल किया और पहली बार में ही लग गया। आप बहुत लकी है सर कि आपका फोन स्वर संवाद इस प्रोग्राम में शामिल हुआ है। एक बात और बताऊं, 1970 से मैं आकाशवाणी से जुड़ा हूँ, तो अब तक आकाशवाणी से जुड़ने का सिलसिला चालू है। जी सर, तो आपको आकाशवाणी के कौन से प्रोग्राम अच्छे लगते हैं? गाने के अच्छे लगते हैं या फिर जहाँ पे इंफॉर्मेशन मिलती है और फिर उसके बाद में गाने लगते हैं, वो प्रोग्राम्स अच्छे लगते हैं? के साथ जो गाने होते हैं, हाँ, वो अच्छे लगते हैं। आप लोगों की परिचर्चा होती है, संवाद होते हैं, वो अच्छे लगते हैं। अच्छा। और हेलो डॉक्टर का प्रोग्राम आता है, आरोग्य संवाद एक प्रोग्राम है हमारा। हाँ जी, वो भी अच्छा लगता है। उसमें हमें जानकारी मिलती है बीमारी से कैसे बचते हैं, क्या लक्षण होते हैं, तो सावधानी बरतनी चाहिए। सर, आपसे बात करते हुए बहुत अच्छा लगा। अभी इस प्रोग्राम में कौन सा नगमा आप सुनना चाहेंगे? जी, धर्मेंद्र जी हमें छोड़कर चले गए हैं, और उनकी कई हिट फिल्में मैंने देखी है और सदाबहार हीरो थे। उनका जैसा अभिनेता आप शायद नहीं आएगा। सच में उनका अंदाज ही एक अलग तरीके का था। उदयपुर में तो हमारे धर्मेंद्र की 3-4 फिल्मों की शूटिंग हुई है। अच्छा। मेरा गाँव मेरा देश, समाधि, और 1-2 फिल्में और है, राजपूत। उनका एक गीत है राजपूत फिल्म का, कहानियां सुनाती है पवन आती जाती है, ये गीत उन्हीं पर फिल्माया गया। कहानियां सुनाती है पवन आती जाती, एक था दिया एक बाती, एक था दिया एक बाती, कहानियां सुनाती है पवन आती जाती। बहुत दिनों की है ये बात, बड़ी सुहानी थी वो रात, दिया और बाती मिले मिलके जले एक साथ। बहुत दिनों की है ये बात, बड़ी सुहानी थी वो रात, दिया और बाती मिले मिलके जले एक साथ। ये चांद ये सितारे बने सारे बाराती, एक था दिया एक बाती, एक था दिया एक बाती। हेलो हॅलो, आकाशवाणी अमरावती केंद्र का? हो, आकाशवाणीचं अमरावती केंद्र स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय सर आपण? नांदेड माझा जिल्हा, नायगाव माझा तालुका आणि खंडगाव माझं गाव. अच्छा. स्वर संवाद या कार्यक्रमात संवाद साधते बालाजी दोनकले माझं नाव. खूप छान संवाद साधला सर तुम्ही तुमच्या नाव आणि गावाच्या नावांसोबत आमच्याशी. बरोबर आहे ना? कसं आहे, अमरावती आकाशवाणी केंद्र हे जिल्ह्यापुरतच नसून या माध्यमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील श्रोत्यापर्यंत पोहोचणारे एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी अमरावती केंद्र.
हो, खरंच आहे सर. आणि आम्हालाही खूप छान वाटलं की खेड्या गावांपर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम पोहोचतात आहे. बरोबर आहे ना. अपडेट झाली आहे आज आपली आकाशवाणी ऍप असो, फेसबुक असो, युट्यूब असो. खरंच आहे सर. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही एका गावामध्ये राहता, तर मला हे सांगा की आता शहरातलं वातावरण आणि गावातलं वातावरण यामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला? कसं आहे ताई, आम्हाला शहरामध्ये राहणं म्हणजे फार अवघड वाटत आहे. कसं म्हणजे कसं आहे, तिथलं राहणीमान एका जागेवर बसणं, कुठं जाय फिरा हिंडा कुठेही मन लागत नाही. या ठिकाणी शेताची हवा वेगळी असते. नैसर्गिक वातावरण थंड असेल, कधी गरम असेल, कोणतंही वातावरण पोषक असं आहाराला आपल्या वातावरण चांगलं असतं ताई. अगदी बरोबर बोललात. कारण शहरात भागामध्ये जर गेलं तर तिथे प्रदूषण आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं, पण खेडेगावातलं वातावरण जे असतं ते अगदी निसर्गरम्य आणि खूपच शरीराला पोषक असं असतं. कारण तिथे प्रदूषण हे फार कमी प्रमाणात होतं. तिथे वाहतूक कमी असते खेड्यामध्ये. तिथे पशु पक्षी प्राणी हे जास्त आपल्याला डोळ्याने दिसतात. इथे फक्त आपल्याला आधुनिक युगामुळे गाड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली, मोटर, ट्रक, कार यांचाच आवाज आपल्याला ऐकू येतो. हो, आणि सूर्यदर्शन होत नाहीये. पावसाळा असो, हिवाळा असो. खरंच आहे. आणि खरं म्हटलं तर दिवसाची सुरुवात ही पहाटे सूर्याच्या आणि कोंबड्याच्या आरवण्याने ऐकलं तर ती दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने होते खेड्या गावातून. बरोबर आहे. आकाशवाणीची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात आम्ही सूर्यदर्शनापासूनच करतो ताई. अरे वा, खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून की तुमची सुरुवात ही आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकून होते आणि सूर्याच्या सोबत होते. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद सर. आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे? आजच्या कार्यक्रमामधनं आमचे जे सुप्रसिद्ध चित्रपटकार असणारे आमचे डायलॉग दादा कोणते सर्वांच्या आवडीचे, कुठेही जा केव्हाही त्यांचा पिक्चर बघा, कोणती गाणी ऐका, न आवडणारी गाणी नाही आहेत दादांच्या. बरोबर आहे. कारण त्यांचे जे गाणे ऐकले ना तरी मनात कुठेतरी गुदगुदल्यासारखं होतं आणि विनोदात्मक ते आपल्या जीवनात रंग भरण्याचे काम दादा कोंडके करत आहेत. दादांच्या गीतामुळे सगळं काय युट्यूबवर, इथं मोबाईल रेडिओवर त्यांचे गाणे ऐकले की अगदी मन भरून जात आहे. अच्छा, खरंच आहे सर. तर दादा कोंडकेंचं कोणतं गाणं आपल्याला ऐकायला आवडेल? बोट लावेल तिथे गुदगुऱ्यामधलं आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली गाई, कुणीतरी सांगा आल्या बाई माझं वय काय. नक्कीच सर, आपण ऐकूयात हे गाणं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? आमचे आहेत नांदेडचे आहेत प्रकाश जैन आणि गंगाधर सावंतकर आणि प्रभाकर जोंधळे आहेत. धन्यवाद सर. आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली घाई, बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई, तुम्ही तरी समजावा ना बाई माझं वय काय झालंच नाही, तुम्ही तरी समजावा ना बाई माझं वय काय झालंच नाही. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. आकाशवाणी अमरावती. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? मी तुळजाभवानी चांगली इथून बोलत आहोत. हा, बोला सर. आपलं नाव? माझं नाव आहे परमेश्वर मुरलीधर वैराळे. सर, काय करता आपण? मी ट्रेनवर धंदा करतो मॅडम, संतरा गोळी मँगो चॉकलेटचा. अच्छा, किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? 2005 पासून धंदा करतो आम्ही. अच्छा सर, काय वाटते तुम्हाला, नोकरी महत्वाची की व्यवसाय महत्वाचा? नोकरीपेक्षा व्यवसाय महत्वाचा मॅडम. कशावरून असं म्हणता तुम्ही? नोकरी फार ह्या काळामध्ये मिळत नसल्यामुळे व्यवसाय धंदा चांगला निवडला. बरोबर. कारण नोकरी ही जी आहे ही आपल्याला 12 घंटे करावी लागते. नोकरीमध्ये एक टायमिंग ठरलेला असतो. पण व्यवसाय म्हटलं तर व्यवसाय आपल्या मनाने आपण कधीही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय कधीही कुठेही करू शकतो. आणि व्यवसायामध्ये आपल्याला बंधनकारक नसतं की तुम्हाला इतकंच काम करायचंय, तितकंच काम करायचंय. नोकरी म्हटलं की त्या नोकरीमध्ये काही ना काहीतरी बंधनं असतात. बरोबर आहे मॅडम तुमचं. आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? अगारी पिक्चर मधलं गाणं ऐकायचं आहे, फुलेचा चेहरा चेहरा. आपल्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझी पत्नी सुनीता वैराळे, भाऊ श्रीकृष्ण वैराळे आणि आई विजू वैराळे. सर, खूप छान वाटलं आपल्याशी बातचीत करून. आपल्याला ऐकवीत आहोत हे छानसं आपल्या आवडीचं हे गीत. फूलों सा
चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है, हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल है, माथे पे तेरे सूरज की लाली, रेशम के जैसा तेरा बाल है, चांद सितारों में एक हजारों में तेरा यहाँ कोई जवाब नहीं है, शोख बहारों में महके नजारों में बाग में भी ऐसा गुलाब नहीं है, खुशियों में तू है पली हर गम से अनजान है, खुशियों में तू है पली हर गम से अनजान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई, नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? मी जवळडी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीहून गौतम रायबोले बोलतो. बोला सर. सर्वप्रथम तर आकाशवाणी अमरावतीला स्वर संदेश हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल खूप खूप आकाशवाणीचे आभार ताई. धन्यवाद सर. आपले आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम खूप सुस्पष्ट आवाजात ऐकायला मिळतात. अच्छा सर, आता आमचे जे आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आहेत हे आपल्याला कसे वाटतायत? कुठले कार्यक्रम आपण ऐकता? कार्यक्रम तर भरपूर, आज जास्तीत जास्त कार्यक्रम आपले शेतकऱ्यांसाठी भरपूर कार्यक्रम येतात. हा, म्हणजे आमचा जो ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम खूप आवडतात ते. विशेष म्हणजे बालविहार मधले लहान मुलांचा कार्यक्रम असते ते पण आवडतात. अच्छा, बरंच उद्या सकाळचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आवडतो आणि आम्ही खूप जुने श्रोते आहोत. अच्छा सर, आज आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे, याविषयी आपण काय सांगाल? महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विषयी सांगायचं गेलं तर आपण छोटस लहान तोंडी मोठा घास घेण्याजोगत आहोत. महान कार्य केलं. लहान मुलींसाठी त्यांच्या पत्नीने शाळा पण काढल्या आणि गोरगरिबांसाठी भरपूर कष्ट केले, त्यांनी भरपूर कर्तव्य केले. बरोबर, कारण त्यांनी 1854 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती है ना, आणि त्यांनी सोबतच सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली होती. बरोबर आहे सर, त्यांच्या पावन स्मृतीस आपण अभिवादन करूयात. आमचा हॅलो फरमाईश एकता ग्रुप आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये जवळजवळ पूर्ण भारतातून 160 श्रोते आहेत म्हटलं. अच्छा, मग तुम्ही हे सगळे श्रोते आमचे कार्यक्रम कशावरती ऐकता? आकाशवाणीचे आपल्या अमरावतीचे कार्यक्रम म्हटलं मोबाईल ऍप मध्ये ऐकतो आणि माझ्या ग्रुपवर आकाशवाणीचा फोन नंबर, रेकॉर्डिंग कधी आहे, त्याचं प्रसारण कधी आहे आणि ज्या श्रोत्यांचे फोन लागले कदाचित त्यांना जर ऐकायला वेळ मिळाला नाही तर त्याची रेकॉर्डिंग करून आम्ही माझ्या ग्रुपवर टाकत असतो ताई. अच्छा, म्हणजे कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग करून ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही करता. बिलकुल ताई, बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर की आमचे कार्यक्रम तुम्ही आवडीने ऐकता
आणि विशेष म्हणजे ते रेकॉर्ड करून तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवता. हा, आणि प्रोत्साहित करतो आम्ही त्यांना रेकॉर्डिंग करण्यासाठी. वेळ झाली आपले रेकॉर्डिंगची तर लगेच आम्ही ग्रुपमध्ये पोस्ट टाकतो की चला अमरावतीची रेकॉर्डिंग चालू झाली म्हणून. आणि बरेच श्रोते मग ट्राय करतात, कधी कोणाचे लागतात कोणाचे लागत नाही. बरोबर आहे, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचेच फोन कॉल्स नाही रिसीव्ह करू शकत. नाही ताई, बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे नवीन श्रोते सुद्धा आपल्याशी जुळले पाहिजे. त्याच्यासाठी कधी कधी आम्हाला जे जुने आपले श्रोता वर्ग आहेत कॉल्सही आम्हाला टाळावे लागतात, कारण नवीन श्रोत्यांना देखील संधी मिळायला हवी. म्हणून आपण नेहमी कार्यक्रमात हेही सांगतो की पुढील 1 आठवडा किंवा 2 आठवड्यापर्यंत कृपया आम्हाला कॉल करू नका, कारण नवीन श्रोत्यांना देखील संधी मिळायला हवी. त्यांना देखील आमच्याशी गप्पा करता याव्यात आणि त्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकता यावी. खरोखर आपले हे शब्द ऐकून मन मोकळं झालं. तर नुकतंच म्हटलं काल धर्मेंद्र दीचं निधन झालं. हो सर. त्यामुळे एक गीत ऐकायचं होतं. चित्रपटाचं नाव आहे मन की आखे चला बिजा आजा मेरी जा. या गीतासाठी म्हटलं सर्वप्रथम आपण या गीताचा आनंद घ्या. हो सर. आणि माझ्या नृत्य 2-4 मित्र आहेत म्हटलं. संजय कुमार गेडाम आहेत, गोंडांच्या लोखंड वर्मा, अल्ताफ आणि हॅलो फरमाईचे सर्व मित्र आकाशवाणी अमरावतीच्या कार्यक्रम ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांसाठी माझं गाणं ऐकत आहे. नक्की सर, चला आपण ऐकूयात हे छानसं गीत आपल्या या आवडत्या श्रोत्यांसह. श्रोते हो, या शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ आता मात्र झाली आहे. परंतु या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आजच्या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत त्यांनी कृपया पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नये, कारण या फोन इन स्वरसंवाद कार्यक्रमात नवीन श्रोत्यांनाही त्यांच्या आवडीची गाणी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत ऐकू द्यात आणि आमच्याशी मनसोक्त गप्पाही करू द्यात. श्रोते हो, स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात संवाद साधला होता स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर आणि गजानन भुसकडे यांचं, तर निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू.